नमस्कार रसिक श्रोते हो नमस्कार. क्रीडांगण कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांचं कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत आणि प्रेरणाचा सप्रेम नमस्कार. श्रोते हो, बालपण, शिक्षण, कौटुंबिक परिस्थिती या सर्व परिस्थितीवर मात करून खेळातून स्वतःला सिद्ध करून आपला स्वतःचा नावलौकिक मिळवणारे खो खो प्रशिक्षक. विद्यार्थ्यांची खेळाडू म्हणून निवड करत असताना त्यांचा कल बघून त्यांना योग्य मार्गदर्शन करणारे आपले हे प्रशिक्षक. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत खेळावरती लक्ष पूर्णपणे देऊन विजयश्री आपल्याला कशी खेचून आणता येते आणि अपयशावरती मात कशी आपण करू शकतो याच्या काही टिप्स आपल्या सर्व खेळाडूंना देणारे हे प्रशिक्षक. प्रत्येक खेळाचे बारकावे, त्यांचं महत्त्व, या प्रत्येक खेळामधली महत्त्वाची बलस्थानं आपण कशी ओळखायला पाहिजेत हे सगळं सांगणारे आपले खो खो प्रशिक्षक संतोष कर्नाळे सर. गेल्या 2 भागांपासून त्यांच्याकडून आपण खो खो या खेळाबद्दल खूपच बारकाईनं माहिती घेतो आहोत. आजही आपण त्यांच्याकडून अशीच काही रोचक माहिती जाणून घेणार आहोत. तेव्हा फार वेळ न दवडता लगेचच ऐकणार आहोत खो खो प्रशिक्षक संतोष कर्नाळे यांच्या प्रेरणा साठे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग 3. मला आता थोडंसं पाठीमागं जाऊन तुम्हाला असं विचारायचं आहे की तुम्ही स्वतःचा संघ तयार केला असं म्हणालात. 2 वर्ष फक्त तुम्हाला एका शिक्षकांचं मार्गदर्शन लाभलं आणि त्यानंतर बदली होऊन गेले. मग त्याच्यानंतर तुमचा खेळ सुरू झाला, एक संघ तुमचा तयार झाला, तुम्ही स्वतः तयार झालात. पण जेव्हा प्रशिक्षक म्हणून तुम्ही स्वतःला तयार केलं त्यावेळेला तुम्हाला काही अडचणी आल्या का? नाही, कधीही अडचण आली नाही. मी मार्गदर्शक म्हणून प्रामाणिकपणे काम करायचो. खेळाडूंना शिस्तीवर जास्त भर द्यायचो आणि ज्यावेळी माझा संघ जिल्हा अजिंक्यपद स्पर्धा असतील किंवा निमंत्रित स्पर्धा असतील त्या ठिकाणी खेळायचा, त्या ठिकाणचं माझं कोचिंग असेल किंवा माझ्या खेळाडूंची शिस्त असेल ह्याचं निरीक्षण सांगली जिल्हा संघटनेचे अधिकारी पदाधिकारी असतील, महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे पदाधिकारी असतील, हे पाहायचे आणि ते पाहून ते मला मग सांगली जिल्ह्याच्या संघाचे मार्गदर्शक म्हणून निवड करायचे, महाराष्ट्राच्या खो खो संघाचे मार्गदर्शक म्हणून निवड करायचे आणि त्याचा फायदा मला होत गेला. आणि त्या पद्धतीने मी माझ्या मंडळाचा संघ असेल, जिल्ह्याचा संघ असेल, महाराष्ट्राचा संघ असेल, यांना त्या पद्धतीनेच मी मार्गदर्शन केलं. जे माझ्या मंडळाच्या खेळाडूंना मार्गदर्शन करतो तेच मार्गदर्शन मी आज सांगली जिल्ह्याच्या संघाला करतो, महाराष्ट्राच्या संघाला करतो. आणि मी जिथं जिथं मार्गदर्शन केलेलं आहे 99% त्या ठिकाणी आम्हाला मेडल मिळालेलं आहे. अरे वा, किती छान. म्हणजे तुम्ही एक मंडळ तुमचं स्वतःचं आहे आणि तुम्ही तिथं विद्यार्थ्यांना घडवत असता, खेळाडू घडवत असता. पण इतर जरी संघांच्या जबाबदाऱ्या तुमच्यावरती आल्या तरी सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये स्वतःचाच खेळाडू बघत असता आणि त्या पद्धतीनंच त्यांना मार्गदर्शन करत असता. हो, कारण मी माझ्या मंडळासाठी जेवढं मेहनत घेतो तेवढीच मेहनत मी माझ्या सांगली जिल्ह्याच्या संघासाठी घेत असतो. बरोबर. मला पहिल्यांदा सांगली जिल्ह्याच्या पुरुष संघाचं मार्गदर्शक म्हणून काम करण्याची संधी मिळाली नाशिक या ठिकाणी. मला वाटते 2009 किंवा 10 साल असेल तो. आणि ती 46वी पुरुष महिला राज्य अजिंक्यपद स्पर्धा होती आणि त्या ठिकाणी मी सांगली जिल्ह्याचा पुरुष संघाचा मार्गदर्शक होतो आणि सांगली जिल्ह्याच्या पुरुष संघानं पहिल्यांदाच राज्य अजिंक्यपद स्पर्धेचं जेतेपद मिळवलं होतं आणि त्या संघाचा मार्गदर्शक होतो. आजही मला त्याचा अभिमान आहे, कारण 46 वर्ष लागले सांगली जिल्ह्याला पुरुष गटाचं विजेतेपद मिळवायला. आणि नुसता सांगली जिल्ह्याचा संघ विजयी झाला असं नाही, तर पुणे, मुंबई उपनगर सोडून एखादा असा जिल्हा, बाहेरचा जिल्हा जो विजयी झाला होता आणि त्या संघाचा मी मार्गदर्शक होतो. आजही मला त्याचा अभिमान वाटतो आणि आजही ते सामना, ती स्पर्धा आठवली की आजही भरून येतं. बरोबर आहे अगदी. पण जेव्हा तुमची सुरुवातीला पुरुष संघामध्ये मार्गदर्शक म्हणून निवड झाली त्यावेळेला तुम्हाला नेमकं आपण आता ह्या खेळाडूंना कसं शिकवायचं किंवा ह्यांना काही वेगळं आपण प्रशिक्षण दिलं पाहिजे का? काय नेमकं तुमच्या मनामध्ये भावना आलेल्या आहेत? आता त्यावेळी जो सांगली जिल्ह्याचा संघ होता त्यामध्ये आमच्या राणाप्रताप मंडळाचे खेळाडू होते, माझे स्वतःचे खेळाडू होते, कवटेपेरांचे खेळाडू होते, वाळव्याचे खेळाडू होते, सांगलीचे खेळाडू होते, बोरगावचे होते. असे सांगली जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या संघातले खेळाडू एकत्र खेळत होते. परंतु त्याच्या आधी 2-3 वर्ष मी सांगली जिल्ह्याच्या महिला संघाबरोबर जायचो आणि मला प्रत्यक्षात पुरुष संघाचा खेळ पाहण्याची संधी मिळायची. ह्या जे वेगवेगळ्या क्लबचे खेळाडू होते ते
एकत्र एका ताकदीने खेळत नव्हते. अच्छा. त्यांच्यात वेगवेगळी फळे असायची, त्यामुळे थोडा संघावरती त्याचा परिणाम व्हायचा आणि संघ खालीच हारायचा. अच्छा. मग मला ज्यावेळी पुरुष संघाचं पहिल्यांदा मार्गदर्शक म्हणून काम करण्याची संधी मिळाली, खेळाडू तर सांगली जिल्ह्याचे चांगलेच होते, ते वेगवेगळ्या राष्ट्रीय स्पर्धेत खेळले होते, त्यामुळे अनुभव त्यांच्याकडे भरपूर होता. वेगळं असं कौशल्य शिकवायचं त्यांना काही गरज नव्हती, कारण ते 14 वर्षाखाली लहान गटापासून वेगवेगळ्या राष्ट्रीय स्पर्धेत खेळत आले होते. फक्त मला एक माहित होते की ह्या खेळाडूंना एकत्र ठेवणे आणि एकत्र खेळायला लावणे, एक सांगली जिल्ह्याचा संघ म्हणून खेळणे, इतकं जरी आपण काम व्यवस्थित त्यांच्याकडून करून घेतलं तरी हा संघ जिंकू शकतो. आणि मी त्याच्यावरच फोकस केला आणि त्या संघाला त्या पद्धतीने मार्गदर्शन केलं. त्याच्या आधी आमचा तो KWC कॉलेजवरती 8 दिवसाचा सराव शिबिरही झाला होता. त्या ठिकाणी आम्ही त्यांच्या थोडे कौशल्यावरती पण भर दिलं होतं, चुकावरती पण भर दिलं होतं, टीम कॉम्बिनेशन वरती जास्त भर दिलं होतं. आणि त्याचा बेनिफिट म्हणून 46व्या पुरुष महिला राज्य अजिंक्यपद स्पर्धेत पहिल्यांदा सांगली जिल्ह्याला जेतेपद मिळालं. खरं तर खो खो म्हटलं की सांघिक खेळच आहे हा, आणि आपल्या टीमवर्क हे चांगलं असणंच गरजेचं असतं. तुम्ही ते बरोबर ओळखलं आणि त्या सगळ्यांनाच योग्य मार्गदर्शन केलं, म्हणून 46 वर्षानंतर पहिल्यांदा पुरुष संघाला अजिंक्यपद मिळालं. हे खरंच कौतुकास्पद आहे, अभिमानास्पद आहे. आता तुम्ही मगाशी बोलता बोलता असं म्हणालात की यामध्ये निवड होण्याआधी तुम्ही महिलांच्या बरोबर पण संघ नायक म्हणून किंवा मार्गदर्शक म्हणून जात होतात, तर तिकडं जाण्याची कशी काय तुम्हाला संधी मिळाली? पहिल्यांदा ज्यावेळी महिला संघाचा मार्गदर्शक हा मी पुरुष म्हणून जात असलो तरी महिला संघाला टीम मॅनेजर ही महिलाच असते, त्यामुळे प्रॉब्लेम येत नाहीत. खरं तर माझ्या आयुष्यातलं पहिल्यांदा मार्गदर्शक म्हणून जायची संधी महिला संघाला मिळाली आहे सांगली जिल्ह्याच्या. माझं त्यावेळी ज्येष्ठ वय 18 किंवा 19 असेल, अगदी लहान होतो. आणि माझ्या मते त्यावेळी संघातले खेळाडूही माझ्यापेक्षा वयानं मोठे होते आणि मी त्यावेळी फार लाजायचो, म्हणजे त्यांना मार्गदर्शन कसं करायचं किंवा मुलींच्या बरोबर कसं बोलायचं, फार लाजायचो. पण हळूहळू 1-2 वर्ष महिला संघाबरोबर गेल्यानंतर ती भीती कमी झाली आणि महिला संघांच्या मार्गदर्शक म्हणून काम करतानाचा अनुभव हा मला पुरुष संघाला मार्गदर्शन करताना उपयोगी आला. अच्छा. खो खो हा देशी खेळ आहे, मातीतील खेळाडू असतात, त्यामुळं खो खो खेळाडूंच्याकडून मान सन्मान देणं किंवा एखाद्याबद्दल आदर ठेवणं हे भरपूर असतं. आणि शेवटी आपण सुद्धा मार्गदर्शक म्हणून कसे असतो आणि समोरचा खेळाडू आपल्या बरोबर कशा पद्धतीने वागतो याच्यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. अगदी बरोबर. जेव्हा तुम्ही अगदी 18-19 तुमचं वय असल्यापासून मार्गदर्शकाची भूमिका निभावताय, ते आज 2025 साल आहे आणि ह्याच्यामध्ये जवळपास 20 वर्ष झाली तुम्ही मार्गदर्शक म्हणून काम पाहता आहात. पहिल्यांदा महिलांच्या संघाबरोबर गेलात, त्यानंतर पुरुषांच्या संघाबरोबर गेलात आणि 46 वर्षांनी पुरुष संघाला अजिंक्यपद मिळवून दिलं. तर त्यावेळचा तुमचा अनुभव कसा होता, किंवा एखाद्या खेळाडूच्या बाबतीतला तुमचा काही अनुभव असा अविस्मरणीय जो आपण म्हणतो, असा काही सांगू शकाल? ज्यावेळी पहिल्यांदा पुरुष संघ हा आमचा सांगली जिल्ह्याचा जिंकला, त्यावेळी खेळाडूंनी म्हणजे मला ज्या पद्धतीनं त्यांच्याकडून अपेक्षा होत्या त्या पद्धतीने त्यांनी सहकार्य केले. त्या संघामध्ये आदल्या वर्षी खेळलेले 2 राष्ट्रीय खेळाडू होते, सिनियर गटात खेळलेले 2 राष्ट्रीय खेळाडू खेळत होते. त्या खेळाडूंचा अनुभव त्या ठिकाणी संघासाठी उपयोगी राहिला. मी त्या 2-3 खेळाडूंच्या वर फोकस केला की तुम्ही संघ चालवा, तुम्ही हँडल करा, तुमच्याबरोबर मी मार्गदर्शन करतो आणि आपण सगळे एकत्र मिळून स्पर्धा खेळू आणि जिंकू. त्या ठिकाणी पुणे, मुंबई सारख्या संघांचा दबदबा असलेले पुरुष गट, त्या ठिकाणी आमचा पुरुष संघ अत्यंत चांगला खेळा जिंकला. अंतिम सामना आमचा मुंबई शहर संघाबरोबर झाला, जो बलाढ्य खेळाडूंनी भरलेला संघ होता आणि आमच्या नौक्या संघानं त्या ठिकाणी विजेतेपद मिळवलं आणि तो आनंद वेगळा होता. आम्ही अक्षरशः नाचून त्या ठिकाणी आनंद साजरा केला. त्यावेळी आमचे मार्गदर्शक म्हटला तरी चालेल आणि आमचे महाराष्ट्र खो खो आसनचे सचिव असलेले चंद्रजी जाधव सर, जे धाराशिवचे आहेत, त्यावेळी त्यांनी माझ्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या संघाचं आणि माझं खास करून त्यांनी कार्यक्रमात अभिनंदन केलं होतं आणि तो एक म्हणजे भारी क्षण होता, अत्यंत भारी क्षण होता. बरोबर आहे. कारण कसं आहे, पुरुष संघामध्ये मार्गदर्शक म्हणून तुम्ही काम करत होता, त्यावेळेला बऱ्याच वेगवेगळ्या संघांमधून वेगवेगळे खेळाडू एकत्र येऊन तिथं खेळत होते. प्रत्येकामधला गुण वेगळा वेगळा होता त्यावेळेला, आणि तुमचा वैयक्तिक जो संघ होता त्यातले पण काही खेळाडू त्याच्यामध्ये होते. आपले खेळाडू कसे आहेत हे आपल्याला माहिती असतं, पण इतर संघामधून आलेले जे खेळाडू असतात त्यांच्यामधलं काय नेमकं पोटेन्शियल आहे हे आपल्याला कळल्याशिवाय आपण त्यांना काहीच सांगू शकत नाही.
खरं तर चांगला प्रश्न आहे. मार्गदर्शकाचं खरं कौशल्य हेच असतं, हां. हीच खरी कसोटी असते. आपले खेळाडू, आपल्या मैदानावरचे खेळाडू आपल्याला माहीत माहिती असतं, त्यांचं असतात. लॉजिक माहीत असतं, तेच. त्यांची माइंडसेट माहीत असते. परंतु इतर क्लबचे खेळाडू असतील, इतर जिल्ह्याचे खेळाडू असतील, त्यांची मानसिकता, त्यांचे माइंडसेट काय असतं हे आपल्याला माहीत नसतं. बरोबर. आणि मार्गदर्शकाचं खरी कसोटी, खरं कौशल्य हिथंच पणाला लागतं असं मला वाटतं. अशा वेगवेगळ्या संघातनं, वेगवेगळ्या ठिकाणावरून एकत्र आलेल्या खेळाडूंना एकत्र ठेवणे, त्यांना शांत ठेवून त्यांच्याकडून करवून घेणे आणि मग यश मिळवणं, हे तर खरं कौशल्य आहे मार्गदर्शकाचं. बरोबर. मार्गदर्शक होणं इतकी सोपी गोष्ट नाही नाहीये. आहे. माझं असं मत आहे की एक मार्गदर्शक बनण्यासाठी वेगळं कौशल्यच असावं लागतं अंगात. तुम्ही कुठल्याही संघाचे मार्गदर्शक बघितला की ते इतक्या खेळाडूंचा अभ्यास करून करून अक्षरशः ते तुम्ही काय म्हणशील, ते लवकर म्हातारे होतात म्हणा, लवकर त्यांची केस पांढरे होतात म्हणा, किंवा लवकर टक्कल पडतं म्हणा, तुम्ही काही म्हणा, पण मार्गदर्शकांना फार सांभाळून काम करावं लागतं. बरोबर. प्रत्येकाचा विचार करावा लागतो. वेगवेगळ्या घरातून, वेगवेगळ्या भागातून, वेगवेगळ्या विचाराची मुलं एकत्र आलेली असतात. त्यांना सगळ्यांना समजून घेऊन त्यांच्या कलेने जाऊन बरोबर. त्यांना मार्गदर्शन करून एक संघ ठेवून संघ जिंकावा लागतो. आणि ही एवढी सोपी गोष्ट नाही. बरोबर आहे. म्हणजे खरं तर मार्गदर्शकाचा बौद्धिक कस लागत असतो थोडक्यात, कारण हा संपूर्ण संघ वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेल्या मुलांना एकत्रित बांधून ठेवण्याचं काम करत असतो आणि हे बांधून ठेवणं तुम्हाला जास्त गरजेचं असतं. आता तुम्ही बोललात की मातीतला खेळ आहे हा खरं तर, आणि तुम्ही प्रॅक्टिस पण इथं मातीतच घेत असता. पण जेव्हा हा संघ तुमचा राज्य स्तरावरती जात असेल, राष्ट्रीय स्तरावरती जात असेल, तर तिथं मॅटवरती खेळली जाते खो खो स्पर्धा. तर मग यातला फरक तुम्ही मुलांना कसा समजावून देता की मातीतला खेळ कसा आपण खेळतो इथं आणि तिथं गेल्यानंतर मॅटवरती कसं आपण खो खो खेळणार आहोत, काय नेमके त्याच्यातले बारकावे सांगता? काय झालंय, आता पूर्वी हा खो खो हा मातीतलाच खेळ आहे, पूर्वीपासून मातीत खेळला जातो. आजही ग्रामीण भागात हा खेळ मातीतच खेळला जातो. पण आता तो आंतरराष्ट्रीय लेवलला नेऊन, आता 5-6 महिन्यापूर्वी पहिलं खो खोचं वर्ल्ड कप झालं दिल्ली या ठिकाणी, आणि त्या ठिकाणी जवळजवळ 24 देशांनी भाग घेतला. आणि आता तो 2036चा जो ऑलिम्पिक होणार आहे, म्हणजे 2036चा ऑलिम्पिक हा भारतात घेण्यासाठी प्रयत्न चालू आहे शासनाचा. आणि त्या ऑलिम्पिकमध्ये खो खो, कबड्डी आणि योगासन हे 3 खेळ त्यामध्ये ऍड करायचं चाललेलं आहे शासनाचं. आणि जर हा खेळ ऑलिम्पिकला न्यायचा असेल, ह्या खेळाचे वर्ल्ड कप किंवा एशियन गेम सारखी मोठी स्पर्धा खेळायची असेल, तर हा खेळ मॅटवरती जाणं गरजेचं आहे, शूजवरती येणं गरजेचं आहे. त्यामुळे आता भारतीय खो खो महासंघ हे सर्व राष्ट्रीय स्पर्धा ही मॅटवरती घेत असते. मातीतलं कौशल्य, मातीतलं स्टॅमिना, दम, ताकद ही वेगळी आहे, मॅटवरची ताकद, दम, कौशल्य वेगळं आहे. आज हा मातीमध्ये 8 फाटीमध्ये खेळला जातो, तर राष्ट्रीय स्पर्धा मॅटवरती 6 फाटीमध्ये खेळला जातो. हा, ते राष्ट्रीय स्पर्धा ह्या 7 खेळाडू खेळत असतात, तर आपल्या इथं मातीमध्ये 9 खेळाडू खेळत असतात. हा, आता बरेचसे नियम बदललेले आहेत. आता त्यामध्ये वजीर सारखा खेळाडू आला आहे, जसं बुद्धिमध्ये, हा, त्याप्रमाणे वजीर आलेला आहे. बरेचसे नियम बदललेले आहेत. आज खो खो मॉडर्न होत आहे आणि तो आंतरराष्ट्रीय पातळीवर नेऊन हा खेळ जास्तीत जास्त वेगवेगळ्या देशामध्ये खेळला गेला पाहिजे आणि त्याचा प्रसार आणि प्रचार झाला पाहिजे, याच्यासाठी भारतीय खो खो महासंघ आणि महाराष्ट्र खो खो असून प्रयत्न करत आहे. अच्छा, मग आता खो खो खेळाचे जे संघ तयार करत असता तुम्ही, ते तर मग मातीमध्ये तयार होत असतील ना, का तुमच्याकडे पण आता तुम्ही मॅटवरती त्या मुलांचा सराव घेत असता? नाही, आता काय झालंय, मॅटसाठी बंदिस्त ग्राउंड लागतात, ओपनवरती आपण मॅट टाकू शकत नाही. आज आम्हाला महाराष्ट्र खो खो असं मॅट दिलेलं आहे, परंतु आमचं ग्राउंड हे ओपन असल्यामुळे आणि खाली बेस त्याला मातीच असल्यामुळे आम्ही मॅट टाकू शकत नाही. आणि संरक्षण लागतं त्या मॅटसाठी, म्हणजे उन्हापासून किंवा पावसापासून किंवा इतर जे तुमचे नैसर्गिक आपत्ती असतात त्याच्या संरक्षणासाठी. पण त्या सुविधा अजूनही आपल्या सांगली जिल्ह्याकडे ग्रामीण भागात नाही आहेत, त्यामुळं अजूनही मॅटवरती काय आपल्याकडे खेळला जात नाही. आपल्या राज्य स्पर्धापर्यंत सर्व सामने हे मातीतच होतात, त्यामुळं आम्ही मातीचा सराव करतो. आणि ज्यावेळी महाराष्ट्राचा संघ निवडला जातो राष्ट्रीय स्पर्धेसाठी खेळण्यासाठी, त्यावेळी जो 8-10 दिवसाचा 12 दिवसाचा कॅम्प होतो तो मॅटवरती होतो आणि त्या ठिकाणी ते खेळाडू मॅटवरती सराव करतात आणि राष्ट्रीय स्पर्धेत खेळतात. अजूनही राज्य अजिंक्यपद स्पर्धा आमची सगळी मातीतच होत असते. म्हणजे राज्यस्तरापर्यंतचा संपूर्ण खो खो खेळ हा मातीमध्येच खेळला जातो. हो. आणि जेव्हा यातला एखादा संघ राष्ट्रीय स्तरावरती निवडला जातो, तेव्हा फक्त 8 ते 10 दिवसांचाच कालावधी त्यांच्याकडे असतो की मॅटवरती तुम्ही प्रॅक्टिस करू शकता त्याची. पण मग याच्यामध्ये जास्तीत जास्त इंजुरी होण्याचं प्रमाण वगैरे असतं की नसतं, काय नेमकं असतं, मग तुम्ही कशा पद्धतीनं त्यांना सांगता? बरोबर आहे, जरा मॅटवरती इंजुरी होण्याचे प्रमाण जास्त आहेत, कारण मॅटचा सराव कमी असतो आणि
मॅटवरची शूजचा वापर केला जातो, त्यामुळं पाय ट्विस्ट होण्याचा किंवा लिगामेंटचा प्रॉब्लेम जास्त येत आहेत आणि त्याच्यासाठी वॉर्मअप वगैरे वेगळे आहेत. आज महाराष्ट्र खो खो असोसिएशन सगळ्या संघांच्या बरोबर स्वतः फिजिओ पाठवतो, डॉक्टर आहेत. त्यामुळं आज त्या ठिकाणी राष्ट्रीय स्पर्धेत ज्यावेळी महाराष्ट्राचा संघ खेळतो त्यावेळी मॅटवरती खेळण्यासाठी जे काही तंत्र लागतं किंवा जे काही कौशल्य लागतं आणि त्यासाठी जे स्ट्रेचिंग करावं लागतं ते सर्व आज करून घेतात आणि त्यामुळे इंजुरीचं प्रमाण थोडं कमी आहे, पण मातीपेक्षा मॅटवरती इंजुरीचं प्रमाण जास्त आहे. हो, कारण मुळामध्ये मातीमध्ये खेळाडू जेव्हा खेळत असतो तेव्हा त्याच्या पायामध्ये काही शूज चप्पल काहीच नसतं. तो पूर्णपणे मातीशी संलग्न झालेला असतो आणि तो खेळत असतो, त्यामुळे पाय टिकवून ठेवणं किंवा कसं पळलं पाहिजे हे त्याला बरोबर माहिती झालेलं असतं. पण तिथून चालू झालेला प्रवास जेव्हा राष्ट्रीय स्तरावरती तुम्ही जाता तेव्हा फक्त 8 ते 10 दिवसांचाच कालावधी असतो आणि एवढ्या कमी कालावधीमध्ये हे सगळं कौशल्य शिकणं म्हणजे तसं एक कसोटीच आहे आणि ते जशी खेळाडूसाठी आहे तशीच मार्गदर्शकासाठी सुद्धा कठीण आहे ती परिस्थिती. मग त्यावेळेला तुम्ही काही स्वतः त्याचं आधी प्रशिक्षण घेतलेलं असतं का मॅटवरच्या खेळाचं? नाही, मॅटवरच्या खेळाचं आमचं महाराष्ट्र खो खो असोसिएशन प्रशिक्षकांसाठी प्रशिक्षण वर्ग हे वर्षाला घेतच असतं. किती दिवसाचं असतं? पंचशिबिर घेतं ते 2-3 दिवसाचं असतं आणि पंचशिबिरमध्ये बऱ्यापैकी मार्गदर्शकही सहभागी असतात. त्यामुळे तिथं नियमावली किंवा मॅटवरती काय कौशल्य खेळाडूंना द्यायचे आणि कशा पद्धतीने त्यांचा सराव घ्यायचा किंवा त्यांच्या फिटनेसच्या बाबतीत काय काम करायचं हे काम महाराष्ट्र खो खो असोसिएशन करतं. आज देशात सगळ्यात ऍक्टिव्ह आणि सगळ्यात पॉवरफुल संघटना कुठली असेल तर ती महाराष्ट्र खो खो असोसिएशन ही संस्था आहे जी खेळाडूंच्या वरती भरपूर काम करतं. आमचे महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे सचिव आहेत चंद्रजित जाधव सर धाराशिवचे, जे भारतीय खो खो महासंघाचे सहसचिव आहेत. त्यांचं काम फार मोठं आहे या खो खो खेळाशी आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज महाराष्ट्राचे संघ सर्व राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक पटकावतात. अरे वा. हो. एक प्रशिक्षक म्हणून, मार्गदर्शक म्हणून जबाबदारी पार पाडत असताना आपण एक खेळाडू आहोत. या सर्व खेळाडूंमधले आपण एक मित्रही आहोत आणि त्याचबरोबरीनं पालकही आहोत. या सर्वच भूमिका अगदी निस्वार्थीपणे सांभाळणारे असे हे प्रशिक्षक संतोष कर्नाळे सर. कोणताही खेळ हा शारीरिकदृष्ट्या कितीही महत्वाचा असला तरी त्याला बौद्धिक कसोटी ही असावीच लागते. या बुद्धीच्या जोरावर आपण शारीरिकदृष्ट्या थोडंसं जरी कमकुवत राहिलो किंवा मागे पडलो तरी सुद्धा ते जाणवून न घेता याच्यावरती आपण मात सहज करू शकतो. हेच कौशल्य आपण ओळखून सतत सराव जर करत राहिलो तर आपल्याला या खेळाचे बारकावे माहिती होतात. एक खेळाडू इथपासून ते प्रशिक्षकापर्यंतचा प्रवास करत असताना त्यांना कोणकोणते आणखीन नवीन बारकावे जवळून अनुभवायला मिळाले, शिकायला मिळाले आणि ते आपल्या खेळाडूंपर्यंत त्यांनी कसे पोहोचवले इथपर्यंतचा सगळा प्रवास आत्ता आपण त्यांच्याकडून जाणून घेतला. अजूनही काही प्रवासातल्या गमती जमती आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत, पण त्या पुढच्या भागामध्ये. खो खो प्रशिक्षक संतोष कर्नाळे यांच्या प्रेरणा साठे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा 3रा भाग आत्ता आपण ऐकला. आपल्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली, तेव्हा आजच्या भागामध्ये आपण थांबूया. पुन्हा भेटूया क्रीडांगण या कार्यक्रमाच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत या कार्यक्रमाचे सादरकर्ते श्रीनिवास जरंडीकर यांच्यासह मला प्रेरणा साठेला आता निरोप द्या. नमस्कार.